कसे आहात सर्व? मजेत ना? चला तर मग आज आपण एक असा व्हिडिओ बघणार आहोत की जो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर माता लक्ष्मीची अशी एक पोटली आहे जी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर आपल्या घरात बरकत येईल व लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल. आता ही पोटली कधी तयार करायची तर दिवाळी दिवशी, ज्या दिवशी अमावास्या असते त्या दिवशी रात्री ही पोटली तयार करायची, त्याची विधिवत पूजा करायची, त्याला हळद कुंकू वाहून तिथे मंत्रोच्चार करायचे आणि नंतर ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. त्यामुळे काय होईल, आपल्या धनामध्ये वृद्धी होत जाईल. हा अचूक एक उपाय आहे. तर हा उपाय आपण कधी करायचा आहे? दिवाळी दिवशीच करायचा आहे. तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कोणत्या वस्तू लागणार आहेत, पोटली कशी असावी, ती कुठल्या रंगाची असावी, याबद्दल मी तुम्हाला आता थोडी सविस्तर माहिती देणार आहे. तर तुम्ही काय करा, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जर काही शंका असतील तर त्या मला नक्की सांगा. आता आपण पोटली कशी असावी ते जाणून घेऊ आधी. तर पोटली ही अशी लाल रंगाची असावी. ही बघा, ही लाल रंगाची पोटली ही तुम्हाला बाजारात मिळेल. नाहीच जर मिळाली तर एक कापड घरात घेऊन यायचं आणि ती आपणच घरात शिवायची. मी देखील ही घरातच शिवलेली आहे. जर तुम्हाला मिळालीच नाही तर एक कापड घेऊन घरात शिवायची. आता यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू घालायच्या ते मी तुम्हाला सांगते. यामध्ये हे बघा, ही आहे कवडी. याला काय म्हणतात? कवडी. ही कवडी घालायची. या किती घालायच्या कवड्या? या 5 कवड्या घालायच्या. मग हे आहे गोमती चक्र. काय याला म्हणतात? गोमती चक्र. हे देखील तुम्हाला बाजारात ज्या ठिकाणी आपले देवाचं सामान वगैरे मिळतं, जिथे धूप दीप अगरबत्ती किंवा तुम्हाला कापूस वगैरे जिथे मिळतो तिथे हे सगळं सामान तुम्हाला मिळून जाईल. हे बघा, हे गोमती चक्र हे असं असतं, गोमती चक्र. मग घ्यायची आपल्याला सुपारी. हे बघा, सुपारी. मग आपल्याला घ्यायचा आहे हा भीमसेनी कापूर. कापूर मात्र आपल्याला भीमसेनीच पाहिजे, तो कापूर नको, आपल्याला भीमसेनीच कापूर पाहिजे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे काय? हळकुंड. काय घ्यायची आहे? हळकुंड. म्हणजे ही हळद, ही अशी त्याला गाठ असली पाहिजे. ही बघा, अशी त्याला गाठ असली पाहिजे आणि इथून किंवा इथून ती कट झालेली नसावी, म्हणजे तुटलेली नसावी, अशी पूर्ण हळकुंड पाहिजे. मग ती किती घ्यायची ते देखील आपल्याला 5 घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय? ही हिरवी वेलची. ही काय आहे? हिरवी वेलची. हे देखील आपल्याला 5च घ्यायचंय. मग आपल्याला काय घ्यायचंय? हा गुंजा. काय आहे हा? गुंजा. जर तुम्हाला मी दाखवते त्या वस्तू जर नीट दिसत नसतील, जर त्या व्यवस्थित तुम्हाला कळत नसतील तर या सगळ्या वस्तूंचा मी एक फोटो व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे, तो तुम्ही बघा. आणि मी या वस्तू कोणत्या कोणत्या आपल्याला लागणार आहे, काय काय हवं त्याबद्दलची देखील एक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिस्ट करून देईन, ती तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही की कुठल्या वस्तू हव्यात. कारण मी सांगताना जर तुम्हाला कळलं नाही तर मी एक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते सगळं देईन. मग हे आहे नागकेशर. हे काय आहे? नागकेशर. मग हे काय आहे? कमळगट्टा. हा लक्ष्मीला अतिशय प्रिय कमळगट्टा. त्यामुळे हे जो चंडी होम, नवरात्रीमध्ये चंडी होम केला जातो, शतचंडी होम केला जातो, त्यामध्ये कमळगट्ट्याची आहुती म्हणजे कमळगट्टा हा तिथे वापरलाच जातो. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, माता लक्ष्मी ही कमळामध्येच वास करते. माता लक्ष्मीचा वास हा कमळामध्ये असतो. कारण प्रत्येक वेळी तुम्ही बघितलंय, बऱ्याच वेळेला लक्ष्मीची मूर्ती ही कमळामध्येच विराजमान असलेली आहे आणि लक्ष्मीला प्रत्येक वेळी कमळच वाहिलं जातं. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे कमळगट्टा. त्यानंतर हे 1-1 रुपयाचे कॉइन, असे आपल्याला 11 रुपयाचे 1-1 रुपयाचे असे 11 घ्यायचे. मग आपल्याला घ्यायचे असे तांदूळ, पिवळे तांदूळ.
याला थोडीशी हळद लावायची, सुकीच हळद लावायची, ओली हळद नाही लावायची. सुकी हळद लावून असे तांदूळ, आणि पण त्याचं कसं करायचं दाखवते मी तुम्हाला. तुम्हाला दिसतं का बघा, नाहीतर मी तुम्हाला फोटो टाकेन. हे असे 5 त्याचे असे वाटे घालायचे. हे बघा, असे 5 त्याचे हे करायचे आणि तसे ठेवायचे 5. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय काय, तर हे बघा, ही दालचिनी. ही काय आहे, दालचिनी. मग आपल्याला घ्यायची आहे ही काळी हळद. ही बघा, ही अशी काळी हळद. ही तुम्हाला मिळेल की नाही माहित नाही, पण कदाचित तुम्हाला तुमच्या गावामध्ये कुठेही मिळू शकते. नाही मिळाली तरी चालेल, तसं काही नाही. मग आपल्याला घ्यायचं आहे ही लवंग. हे बघा, ही लवंग. लवंगला असं फूल असलं पाहिजे. हा, असं फूल असलं तरच तीच लवंग घ्यायची, बिन फूल असलेली लवंग घ्यायची नाही. त्यानंतर हा आहे एकाक्षी नारळ. हा बघा, हा तुम्हाला त्यामध्ये असलाच पाहिजे असं काही नाहीये, पण असला तर खूप चांगला, नाही तरी चालून जाईल. मग घ्यायचे आहेत आपल्याला हे 1-1 रुपयाचं असं पैशाचं बंडल. हे 1-1 रुपयाचं असं पैशाचं बंडल घ्यायचंय आपल्याला. हा, मग घ्यायचे आहेत आपल्याला हे धणे. मग काय घ्यायचे आहेत आपल्याला, धणे. काय घ्यायचे आहेत, धणे. हे धणे असे पुरे असले पाहिजे. त्याचे हे बघा, हे असे धणे पुरे असले पाहिजे. अर्धा असा धणा असा कधीही धणे नसावे. हे असे पुरे धणे असले पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे केसर. हे बघा, हे केसर. केसर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, नाही तर मी तुम्हाला माझ्या फोटोमध्ये ह्याचा फोटो सेपरेट छोटा काढून तुम्हाला घालेन. आणि मग हे एक चांदीचं कॉइन. यावर बघा, गणपती, सरस्वती आणि लक्ष्मी मध्ये आहे असं हे चांदीचं कॉइन. सगळ्यात शेवटी तुम्हाला मी सांगते की त्यामध्ये एक फूल घालायचंय आपल्याला, जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते फूल कोणतं, त्या पोटलीची पूजा आपण कशी करायची, किंवा त्या पोटलीवर कुठले मंत्रोच्चार करायचे, ती पोटली कुठल्या वेळेला त्या तिजोरीमध्ये ठेवायची, कुठल्या वेळेला ह्या सगळ्या वस्तू पाटावर कशा मांडायच्या, त्यानंतर ते कशा ह्या वस्तू छोट्या छोट्या वस्तू कशा ठेवायच्या, याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच देईन. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.